अरे कसं आहे, कंपनीतली खडानखडा माहिती आपल्याला लागली पाहिजे, बरोबर आहे का नाही? काय जायकर, अरे कंपनीची लीडर आहे ती. लक्ष नाही तुमचं? हा, एक मिनिट आलो. अहो लीडर बाई, थांबा 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 थांबा, एवढ्या घाईघाईनं कुठं चाललाय तुम्ही? हे बघितलं का, बाईंना लय घाई आहे. हा, त्या लीडर आहेत म्हटल्यावर गेलं पाहिजे, भाषण टोकलं पाहिजे. बघितलं का, कामगारांचा पैसा बुडवणाऱ्या लीडर बाई. अरे गजा भाऊ, आमची नाही ती लीडर. अरे तुम्ही नाही म्हणून कसं चालेल, पण ती आहे ना लीडर. ती स्वतःला लीडर मानती. अरे ती कामगारांना भाषण देती, हा, कामगारांना कामाला लावती. कामगारांना जे पैसे मिळाले ते त्यांना न विचारता मालकाला माघारी पण देती. ती आहेच. अरे मग छान छान आगाऊपणा करणारी लीडर बघितली का तुम्ही? कधी बघितली का? ए यार, हीच तर पोरगी तुमच्यासाठी जीवाचं रान करती, तुमच्या हाकेला धावून येते आणि तुम्हीच तिला नाव ठेवताय. बरं, हीच आगाऊ लीडर तुमचा पैसे मिळावं म्हणून इंदा सरांशी बोलून आली आणि आधी बी तुमचा कट झालेला पगार तिनेच मिळवून दिलाय, हे लक्षात राहू द्या. ए गोट्या, जरा लायकीत राहा. तुला काय रे माहित, आमचा पैसा परत मिळणार आहे ती? तुमच्या कष्टाचा मोबदला तुम्हाला मिळेल, हा माझा शब्द आहे. हे राणी, उगाच हवेत तीर सोडून आम्हाला गंडवू नको. आम्हाला काय कळत नाही वे? हा, इंद्रा सरांना चांगलं ओळखतो आम्ही. अगे टायमाचे पक्के आहेत ना, तसे शब्दाचे बी पक्के आहेत. ते नाही म्हणजे नाही देणार पैसे. कळेल तुम्हाला लवकरच. राणी कवाच खोटं बोलत नाही, कळलं ना? ए चमच्या, आधी पैसे देन मग बोल. काय हो गाजा भाऊ, गोट्या, नको ना आधी लागू त्यांच्या. चल, मला फॅक्टरीत जायला उशीर होतोय. शिफ्टला तर अजून वेळ आहे, मग ही इतके लवकर कशी काय निघाली? तुम्हाला समद्यांना तुमचं पैसे मिळावं म्हणून. म्हणजे राणीनं तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला माहित नाही. तुमचा पगार मिळावा म्हणून इंद्रा सरांनी तिला आठवडाभर साफसफाईचं काम करायची शिक्षा दिली आणि राणीनं ती मान्य पण केली, म्हणून आपल्याला सगळ्यांना पगार मिळणार आहे, कळलं का? काय? होय, पण तुम्हाला काय फरक पडतो? तुमचं चालू द्या आपलं टोमणं देणं. चल रे. ए काय बघत बसलाय? चला. कुठं ठेवली सायकलची चावी काय कळना झाले. नेमकं कामाच्या टायमालाच काहीतरी विसरत आणि परत कामाला उशीर होतो. कुठं बरं ठेवली? इथं आहे का? अगं तुझ्याकडे कुठं आली? मीच लपवून ठेवली होती. बरं आण दे लवकर दे. नाही मिळायची. मला आधी खरं खरं सांगा, तुम्ही राणीच्या लग्नाचं खरंच मनावर घेतलंय का मला उगाच येडी बनवताय? अगं असं काय म्हणते सुरेखा? अगं राणीचं लगीन व्हावं असं मला बी वाटतं. अगं मी बाप आहे तिचा. हो ना, मग लग्नासाठी एक पोरगा लागतो, तो बघायला कुठं सुरुवात केली तुम्ही? राणी इतक्यात लग्न करणार नाही, ते पण हिच्या काळजीपोटी. आता हिला कसं सांगू मी? काय झालं? राणी नाही म्हणते का लग्नाला? अहो काय विचारते मी? तुमची आणि तुमच्या लेकीची काही खिचडी तर शिजत नाही ना? मला सगळं खरं खरं सांगा. अगं नाही नाही, तसं काय सुद्धा नाही. अगं मी पण स्थळ शोधतोच की. अगं माझ्या कामातल्या समध्या लोकांना सांगितले, चांगलं स्थळ असेल तर मला सांगा म्हणून. होय ना. अहो त्याला तिच्या पाहुण्यांना किती दिवस झाले फोटो पाठवून, पण त्यांचा बी फोन नाही आला. काय त्यांना पण विचारा. होय होय विचारतो. बरं आण लवकर चावी, जाऊ दे मला. आता देते चावी, पण आतापर्यंत काय करायला जमलं नाही तुम्हाला. आता ही तरी करा, त्यांच्या मागं लागा आणि त्यांच्या जर मनात नसेल ना तर दुसरी जागा शोधा. आता तरी हातपाय हलवा जरा. आता कामावर गेलो का नाही, पहिलं तीच बघतो बघ. चल ये तुम्ही, मला उशीर होतोय. तुम्ही राणीसाठी जागा बघा नाहीतर नका बघू, पण मी काय आता राणीचं लगीन लावल्या बघा शांत बसणार नाही. राणी अगं ऐक की. एक मिनिट थांब, ऐक. अगं हे असलं काम करणार आहेस तू?
अगं एवढी शिकलीस, हे असलं एसी रूम मध्ये काम करायचं सोडून तू हे असलं साफसफाईचं काम करणार आहेस वे? हे अजिबात आम्हाला पटलेलं नाही. हो राणे, बरोबर आहे. तू आत्ताच्या आत्ता जाऊन इंद्रा सरांना सांग की तुला हे जमणार नाही. अरे गोट्या, तुझं काय चाललंय बाबा? तू ऐकून समजून तर घे आधी. राणे बघ, तू आमच्यासाठी ही शिक्षा बघतेस का ना, की आम्हाला कोणाला पटत नाही. हे बघा, तुम्ही सगळे उगाच मनाला वाईट वाटून घेताय बरं का. माझ्या घरी नाही का करत मी असली कामं. आणि असं पण कुठलं पण काम चांगलं वाईट नसतं. काम काम असतं आणि आपण ते मन लावून करायला पाहिजे. आता माझी चूक झालीच आहे, तर शिक्षा पण मलाच भोगायला पाहिजे ना. ए राणे, कुठं कडमडलीस ग? हा, चांगलीच महाराणी उभी आहेस की. आता तोंड काय बघतेस? लाग की कामाला. अगं हाय का आता? मी तर सकाळपासून इथंच आहे, तूच नव्हती. आता मी कामावर वेळेवर येत नाही असं म्हणायचंय का तुला? तू माझी मालकीनच बनाया निघालीस की. माझ्या समोर तोंड हलवायची गरज नाही, नाहीतर हायगई करणार नाही. आता तोंड बघत बसू नको, लाग कामाला. चल. राणे थांब. ओ कमला, काय हातात द्यायला येत नाही वे? टेकताय काय? तिचं काय हात मोडल्यात ते उचलायला? तुमचं काय हात मोडल्यात का नीट द्यायला? ती सगळं आपल्यासाठीच करते ना. आणि तुम्ही असं वागताय तिच्या बरं जसं काय तिने लय मोठं पाप केलंय. हो कमला, काय राणीला नीट हातात द्यायचं, काय पण असं सांगायचं नाही. तुला चांगलाच पुळका यायला लागलाय रे तिचा. तुम्ही काय पण ही तिला काम सांगू शकत नाही. तुम्ही हातात द्या ना तिला. असं काय करताय कमला का? ए, लय बोलायची गरज नाही. बाजूला होऊन सांगितलंय तुला. हो, तुम्हाला नीट सांगितलेलं कळत नाही का? काय तुम्ही मला थांबा, थांब. अहो कमला का, अहो कमलाक्का, ही लक्ष्मी आहे ना, हे असं टाकून देतात का? एवढंच बोलत होता गोट्या. हा ठीक आहे, तू माझी आता आई होऊ न ग. सांगितलेलं काम तेवढं करायला चालू कर. आणि हा, ही फरशी का नाही चांगली चकचकीत झाली पाहिजे. सगळी पुसून काढा. लागा पटकन कामाला. वकिलीन बाईची वकिली करून झाली का? झालं असलं तर लागा कामाला. इंद्रा सरांनी बघितलं ना, माझ्यावर बिल पाठेल. चला. ए गोटे, अरे काय बघतोय तोंडाकडे? अरे गेला की आता कामाला. एक मिनिट. पुढे जाणं कधीही चांगलं, पण पुढे जाताना मागे कोणाला त्रास होत नाही ना, हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. हे लोक आपल्या हाताखाली काम करतात, पण माणसं आहेत ती. आपण स्वच्छतेत राहावं याकरता ते कुठलाही कमीपणा न घेता मनापासून कष्ट करतात. पण त्यांच्या कष्टावरती असं पाय धुवून येणं कितपत योग्य आहे? योग्य नाही ना. आणि राहिला प्रश्न ओव्हरटाईमचे पैसे कसे द्यायचे ह्याचा. ते काळ होता, ओव्हरटाईम देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे, पण तरीही कामगार माझ्याकरता ओव्हरटाईम करायचे. का माहिती? कारण त्यांना ते काम त्यांच्या घरचं काम वाटायचं.
लीडर फरशी साफ करतीये. कळलं ना काय करायचंय आपण? कळलं कळलं. मग तोंडाकडे काय बघत बसलाय? लेगा निघा. काय चाललंय तुमचं? दिसत नाही का साफसफाई चालली माझी? ए राणे, तू तुझं काम कर. तू नको आम्हाला शिकूस काय करायचं आणि काय नाही ते. आम्हाला पण आमची कामं असतात. एवढं जर अर्जंट काम होतं ना तर मग जरा मागून जायचं ना. आता बस दिवसभर लादी साफ करत. पुढे जाणं कधीही चांगलं, पण पुढे जाताना मागे कोणाला त्रास होत नाही ना, हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कोरडे, कुठे लक्ष कुठे आहे तुमचं? साहेबाऊ काय झालं? साफसफाईचं काम चालू आहे, दिसत नाहीये तुम्हाला? हो हो. आपण पुढे जात असताना कोणाला त्रास होत नाहीये ना, याची काळजी आपण घ्यायला नको का? सॉरी सॉरी साहेब, काय कामाच्या नादात लक्षातच आलं नाही माझ्या. तर पण एवढी घाई आहे तर मग बाजूने जा ना. हो हो हो, नक्की नक्की सर. सॉरी सॉरी. इंद्रा, हाच आहे तो जनरेटरवाला. काय रे, काल रात्री जेव्हा लाईट गेली तेव्हा जनरेटर ऑन का नाही झालं? हा, का नाही झालं? नाही म्हणजे आपण जनरेटर का ठेवला? इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर बॅकअप व्हावं म्हणून ना. आणि केवढं नुकसान झालं त्याच्यामुळे कंपनीचं. हे बघ, काम चालू असताना कामावर फोकस हवाय मला. इथे झोपा काढायचे पैसे नाही देत मी तुम्हाला. आणि जर काम जमत नसेल ना तर तसं स्पष्टच सांग, तुझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकेन मी. आणि खरी बस तू समजलं ना? नाही नको साहेब, चूक झाली, एकदा माफ करा. अशी चूक पुन्हा होणार नाही. नाही, कोणा चूक करायची संधी मी देतही नाही कोणाला. विक्रांत, याचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. हो नाही साहेब, माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका. एवढी बार माफ करा. आता यापुढे तुमच्याकडे माझी कसली तक्रार येणार नाही. माफ करा. हे सगळं रायटिंगमध्ये हवं आहे मला. एकतर पहिली गोष्ट, तो जनरेटर रिपेअर कर. सगळे रिपोर्ट मला सबमिट कर. मग काय ते मी बघतो. आणि लक्षात ठेव, ही लास्ट वॉर्निंग आहे. होय साहेब, तुम्ही सांगाल तेच करतो. अरे तुमच्या दोघींना किती वेळा सांगितलं मी कामं करत नका जाऊ. ही अशी कामं माझ्याकडे देत जा बरं करायला. राहू दे राहू दे. बरं, तुमच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते. नाही नाही नको, चहा नको मला. का होय, काय झालं? खरं सांगू तर आता माझी काहीच खाण्यापिण्याची इच्छा नाहीये. इंद्राने काही खाल्लं नाही ना तर माझ्याही घशाखाली घास उतरत नाही बघा वहिनी. आणि आज पण तो कंपनीत गेला ना, नाश्ता न करताच गेलाय. मालती, अगं किती काळजी करशील? तुला माहितीये ना, इंद्राला कामापुढं काहीच सुचत नाहीये. आणि तसंही अलीकडे त्याचं खाण्यापिण्यात अजिबातच लक्ष नाही बघ. म्हणून तर त्याची काळजी वाटते ना. हा मुलगा जरा म्हणून स्वतःकडे लक्ष देत नाहीये. सगळं लक्ष त्याचं त्या फॅक्टरीत आहे. खरंय बाई. हो ना, मी पण तेच म्हणते. इंद्रा भाऊजींनी आल्याला लगेच स्वतःच्या खांद्यावर कंपनीची जबाबदारी घ्यायला नको होती. कोणा दुसऱ्याला करायचं होतं. म्हणजे विक्रांतला एमडी करायला पाहिजे होतं ना त्यांनी. नाही म्हणजे भाऊजींच्या काळजीपोटीच बोलते मी. किती जबाबदारी घेतली त्यांनी स्वतःवरती. म्हणजे कंपनीमध्ये खरं तर एमडी पदासाठी तेच डिझर्व करतात. पण एवढं कोण स्वतःला कामामध्ये अडकवून घेत आई? हो ना, हे तो कंपनी सांभाळते चांगलीच गोष्ट आहे, पण आता त्याला सांभाळायलाही कोणीतरी असायला हवं. काम सोडून पण त्याच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट आहे हे तिला कळायला हवं. आणि तरच त्याच्या घरात आणि खाण्यापिण्यात लक्ष लागेल. पण मालती,
मला सांग, अशी कुठली गोष्ट आहे ग महत्वाची? त्याला तर कामापुढे कुठली गोष्ट महत्वाची वाटतच नाहीये. आहे ना बहिणी, त्याचा जोडीदार, त्याची बायको. भैया म्हणजे इंद्रा भाऊजींच्या लग्नाविषयी बोलताय तुम्ही? मी लाख बोलीन त्याच्या लग्नाविषयी, त्यांनी मनावर नको घ्यायला. खरंय ग, आता ना त्याचं लग्न व्हायलाच पाहिजे, तरच त्याचा पाय घरामध्ये टिकणार आहे. आणि कुणीतरी असं येईल जे 24 तास त्याची काळजी घेईल. म्हणून तर म्हणते ना, आता लवकरात लवकर इंद्राचं लग्न करायलाच हवं, तरच त्याला घराची आणि संसाराची ओढ लागेल. हो आई, इंद्रा भाऊजींचं लग्न लवकरात लवकर करा, म्हणजे कसं निदान त्यांचा पाय घरात तरी राहील. आणि आता असं वाटतं की त्यांचं लग्न फॅक्टरी बरोबरच झालंय. पण मानती, इंद्रा लग्नाला तयार होईल का ग? यू आर रिअली जीनियस मिस्टर माडिक. थँक्यू सर. यू आर डेडिकेटेड पर्सन. 48 तासात इतकी मोठी ऑर्डर पूर्ण करणं आणि तेही क्वालिटी मेंटेन ठेवून, इट्स नॉट अ जोक. आय एम रिअली इम्प्रेस्ड. सर थँक्यू सो मच. पण तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे सगळं शक्य होऊ शकलंय. अहो, आम्ही तर फक्त निमित्त आहोत. क्रेडिट तर सगळं तुमचंच आहे. आणि तसंही तुमच्यासारखा एनर्जेटिक MD असल्यावर कामगार पण उत्साहातच काम करणार ना. हे बरोबर बोलताय ना मिस्टर विक्रांत? ऑफकोर्स. इंद्रा सर परदेशात शिक्षण घेऊन इथे इंडियात परत आलेत आणि त्यांचं तिकडचं एन्व्हायरमेंट आमच्या फॅक्टरीमध्ये इम्प्लिमेंट करतायत. आणि त्याच्यामुळेच इथलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह असतं. येस, आता मुद्द्याचंच बोलतो. तुमच्या ऑर्डर पूर्ण करताना काही अडचणी आल्यात, तुम्ही त्या मला शेअर पण केल्यात, त्याच्यावर तुम्ही मातही केली. पण इथून पुढे इतक्या मोठ्या ऑर्डर आता सातत्याने येणार आहेत. तर या इतक्या मोठ्या ऑर्डर तुम्हाला घेणं पॉसिबल होणार आहे का? शुअर सर, वाय नॉट. सर, तुमच्या सगळ्या ऑर्डर्स वेळेवर डिलिव्हर होतील याचा अश्युरन्स मी तुम्हाला देतो. व्हेरी गुड. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. आम्हाला अशाच कंपनीशी टायअप करायचं होतं, कारण आमच्या जपानच्या प्लांटसाठी आम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही हवंय. सर, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही प्रॉपर मेंटेन राहते याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. डोंट वरी. बाय द वे, हा तुमचा इंटरनल मॅटर आहे, पण आमच्या ऑर्डरवर इफेक्ट करणार आहे म्हणून बोलतो. आता लाईट्स आणि ओव्हरऑल सगळं चेक करून घ्या, म्हणजे आता आला तसा प्रॉब्लेम पुन्हा येणार नाही. हो सर, मी स्वतः त्या गोष्टींमध्ये लक्ष घालेन. यू डोंट वरी. आय ट्रस्ट यू. म्हणूनच मी आता तुम्हाला पुढची ऑर्डर देतोय. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सो लवकरच मग आता पुढच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया आणि कामाला सुरुवात करूया. डेफिनेटली. कर रतन, जेवायचं आलं काय? नाही, जेवण झालं, आता निघालो डबा धुवायला. आणि तुम्ही आज इकडे कुठं काय फॅक्टरीत? काय नाही, इकडे 2 जणांची पिग मी गोळा करायला आलो. तू मला आलोच इकडे, तर जाता तर राणीला भेटून जावं. होय, बरं या भेटून. कुठे राणी? राणी तिकडे माग असेल. येऊ का तुम्हाला सोडायला? नाही नको, मी बघतो काय ती. बरं, जेवलाय का काय? भजी बिजी आणू? नाही नको जातो. बरं. रतन पण ना डोक्यावर पडलाय. बुवांनी बघितलं राणीला झाडू मारताना, तर त्यांच्या आधी जाऊन राणीला सांगितलं पाहिजे. अगं काय चाललंय काय तुझं? गोगल काय बी तुझ्यापेक्षा फास्ट काम करते. अजून बाकीची समधी कामं करायची आहेत.
चला आवर पटकन. अगं फास्टच करते ना, पण चांगलं साफ तर व्हायला पाहिजे. आता नीट नीट तर झालंच पाहिजे, नाहीतर हे समजा की नाही तुला पुण्यांदा करायला लागेल. चला आवर पटकन. विठ्ठल मामा, राणी दिसली का? नाही दिसे गोट्या. राणी कुठं गेली? काय बुवा राणीला भेटायला? होय होय. कुठं दिसली कर? हो त्या मंदिराकडे होती मगाशी. बरोबर बघतो मी बघतो. राणी हा तू इथे आहे होय? गावापासून हुडाकतोय तुला. ए कशाला? हे बघ, मला फालतू गप्पा मारायला अजिबात वेळ नाही बरं का गोट्या. इथलं काम संपून मला दुसरीकडे जायचंय. तू जा बरं इथून. अगं गप्पा मारायला नाही आलो मी. मग कशाला आलाय? ए बाबा, मी आता तुझं दुसरं काही काम करणार नाही बरं का. आज मी साफसफाईच्या कामाला आहे. प्रोडक्शनची कामं मला सांगायची नाही. तू पळ बरं. अगं मी तुला फक्त एवढं सांगायला आलोय की फॅक्टरीत बुवा आलेत. काय बुवा? कशाला? तू सांगितलं नाही ना त्यांना मी इथे येते? अरे मी कुठं सांगतोय, पण कुणीतरी सांगितलं असेल ना. फॅक्टरीत तू फेमस आहे. मग आता काय करायचं? काय करायचं मला काय माहिती. माझं कुठं डोकं तुझ्या एवढं चालतं. तू वाजव चुटक्या बिटक्या काहीतरी कर. हा हा, हे बघ तू एक काम कर. हा बुवा जिकडं कुठं असते ना तिकडं त्यांना अडवून ठेव. ठीक आहे, मी माझ्या युनिटला जाऊन काम करते. मग त्यांना कळणारच नाही ना की मी साफसफाईचं काम करते. हा हा, चल घाई कर जा लवकर. राणी अरे बुवा